आय गेस कॅमेरा तर सेट आहे, हाच अँगल असतो. ओके. हॅलो, मी तुम्हाला माहितीच नसेल ऑफकोर्स, सॉरी, पण माझ्याकडे इंट्रोचा तो म्हणजे काय म्हणतात आय डोंट नो, थंबनेल किंवा काही नाही आहे. तर मग अशी सुरुवात करते. मी ऋतिका ठाकूर, एक अशीच न विचार करता व्लॉगिंग किंवा जे ब्लॉग किंवा व्लॉग जे पण म्हणतात ते सुरू करणारी मुलगी. असे भरपूर झाल्यात आय गेस सो, की विदाऊट रिसर्च सुरू करतात. पण माझा अजेंडा म्हणजे असं नाही आहे की मला न रिसर्च करताच सुरू करायला आवडेल, असं काही नव्हतं. मला ऑफकोर्स प्रत्येक गोष्टी शिकायच्या आहेत. अर्धा वेळ तर मी ह्याच्यातच घालवला, अर्धा तास तर, की कॅमेरा कुठल्या अँगलने सेट करू, लाईक असा करू की असा करू. ऑफकोर्स आता व्लॉग तर असाच असतो, पण तरी काही म्हणजे फ्रेममध्ये माझा हा साईड छान येतो किंवा इथून छान येतो. तर मला वाटलं की ठीक आहे, आता आहे तर आहे. तर सॉरी की खूप प्रोफेशनल वेमध्ये नाही आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे अँड साधारणतः असाच असतो आय गेस पहिला व्हिडिओ. हळूहळू नक्कीच शिकेन. तर हां, जसं की माझं नाव ऋतिका आहे अँड करंटली मी एका UKच्या छोट्याशा सिटीमध्ये आहे, जिथे मला लाईक सगळ्यांना वाटतं की कधीतरी अब्रॉडला यावं, मास्टर्स करावं अँड असं झालेलं आहे. तर मग मी इथे आहे आणि इथे खूप एकटं वाटतं. तर मला वाटतंय त्या कारणासच मला असं वाटलं की आता बरोबर टाईम आहे व्लॉगिंग सुरू करायचं. विचार माझा कित्येक महिन्याआधी होता, असं म्हणा की कित्येक वर्षाआधी होता. पण कधी असं वाटलं नाही की इतके गट्सच नव्हते खरोखर तर, की पुढे बसावं आणि बोलावं. मला माहिती आहे की ऑडियन्स तर माझ्यासमोर नसते, मी एकटेच असेन, इतकी भीतीदायक गोष्ट तर नाही आहे. पण मला हेही माहिती होतं की हा व्हिडिओ जाणार आहे आज ना उद्या, कोणी ना कोणीतरी मला काहीतरी म्हणेन फॉर शुअर की का नाही, किंवा मग काही जजमेंट्स अँड ऑल. पण मग मला वाटलं लाईफमध्ये लोक विनाकारणच पण जज करतात आणि असं समजा की मी पण त्यातली एक असेन. लाईक असं नाही की मी कुणालाही जज करते, पण हां, गॉसिप्स तर मी पण केली आहे. तर मग हा तर मग हेच नाही आहे म्हणण्याचा अर्थ की लोक नाही जज करणार. पण मला ती भीती होती ॲक्च्युली की कसं होईल, काय होईल. पण ठीक आहे, आता एकटं वाटतंय अँड असं वाटलं की नाही आता करावंच सुरू, त्यामुळे सुरुवात केली आहे. हेतू असा काही नव्हता, फक्त मला असं वाटत होतं की बोलावं, कोणाशी तरी बोलावं, आपली मते मांडावीत, थोडंसं काहीतरी विचारून घ्यावं, आपुलकीपणा वाढेल कदाचित. आणि मराठी का, कारण मी येते सोलापूरवरून, म्हणजे माझा जन्म, माझं जे काही आहे ते झालं आहे सोलापूरमध्ये. तर मग माझ्या सरनेमनं ऋतिका ठाकूरनं तुम्हाला वाटलं नसेल की ही मराठी मुलगी आहे, पण मी येते सोलापूर, जिथे सिद्धेश्वरचा गड्डा भरतो. तर मग हां, मी तिथून येते आणि मला मराठी प्रॉपर येते. मला असं वाटलं की आपल्या लोकांपर्यंत तरी निदान पोहोचावं. मला असं नाही आहे आधी की नाही सगळीकडे जावे मी, नाही. मेन रिझन असं आहे की आपल्या लोकांपर्यंत पोहोचूया, आपल्या लोकांशी थोडीशी गप्पा मारूया, मे बी काहीतरी नाही खूप काहीतरी शिकायला भेटेल ज्याची मला गरज आहे. सो आज इतकं टिपटॉप रेडी होऊन बसायचं कारण व्लॉगिंग नव्हता ॲक्च्युली. व्लॉग तर मी ह्याच्यासाठी सुरुवात केली आहे की आज आमच्या सोलापूरचे जे ग्रामदैवत आहेत श्री सिद्धेश्वर महाराज, श्री सिद्धेश्वर भगवान, तर तिथे त्यांची आज म्हणजे जसं की आज भोगी आहे तर तिथे अक्षता होतात आज. मग मला वाटलं की आजचा दिवस खूपच बेस्ट दिवस आहे सुरुवात करायचं. तर मग थोडीशी रेडी झाली रूममध्येच सकाळी. इथे जर तुम्ही मला वेळ विचारतात तर आय गेस 7:45 होत आहेत आता. हां, 7:45 होत आहेत. तर मग रेडी वगैरे झालेली. असंही मला इथे झोप नाही आहे. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला भलतंच काहीतरी सुचतं, चांगलं कधीच नाही सुचणार, होईल तितकं वाईट विचार कराल, पण काही हरकत नाही. विचार तरी येत आहेत लोकांच्या मनात, हेही नव्हतं येत मला आधी. मला असं होतं की मी कशालाच आहे, म्हणजे लोक काहीतरी खूप प्रोडक्टिव्ह करतायत
काहीतरी शिकतात आहेत, कोणता तरी नवीन लँग्वेज शिकतात आहेत, कोणता तरी छंद आहे त्यांना, लाईक काहीतरी करायचं आहे आयुष्यात. मला असं लाईक छंद मला पण आहेत, भरपूर आहेत तसं म्हणलं तर. पण असं जा म्हणजे क्लासला जा, काहीतरी शिक, हे जमतच नाही मला. माहिती का, म्हणजे आळसपणा जो आहे ना तो तर कधी गेलेला नाहीये. त्यामुळे आज पण मी न शिकता, काही गोष्टी न समजता डायरेक्ट व्लॉगिंगला बसली आहे, हे समजून की एकदा सुरुवात झाली, एकदा मला कळू लागलं की कसं आहे काय, तर निदान मला लोकांनी सांगून हे तरी म्हणतीलच की बाबा हा तू असं सुधरव, हे कर ते कर. कदाचित तेव्हा फोर्सफुली कोणीतरी बघताय मला म्हणून मी करायला सुरुवात करेन. मला वाटतं की सुरुवात तरी निदान करायला हवी होती, जे की मी केलाय. तर काही नाही, म्हणजे आता कायच बोलू मी. मला असं म्हणायचंय की प्रत्येकाने जे काही स्वप्न पाहिलंय, तो छोटा असो किंवा तो मोठा असो, काही असो, म्हणजे तो जमतोय नाही जमत आहे मला नाही माहिती. म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम्स असू शकतात, जसं की खूप जणांची इच्छा आहे अब्रॉडला येणं, शिकणं किंवा जॉब करणं किंवा सेटल होणं, किंवा मग खूप जणांच्या दुसऱ्या काही गोष्टी आहेत करायच्या, की जसं की त्यांना बिझनेस स्टार्ट करायचं आहे, कुठेतरी इन्व्हेस्ट करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला वाटतो राईट टाइम हा कधीच नसतो. म्हणजे हे कदाचित मला असं वाटतं, मला नाही माहिती, पण मला असं वाटतं कदाचित चुकीचाच रूल आहे की बरोबर जेव्हा राईट टाइम येईल तेव्हाच प्रत्येक गोष्टी सुरुवात करू शकतात. त्याच्या आधी जर कराल तर मग बरोबर नाही होणार, की मग आपण असं विचार करतो की नाही, हा वेळ चांगला नाहीये, हा काळ चांगला नाहीये, किंवा मी इतकी केपेबल नाहीये या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी. मला काय वाटतं की का तुम्ही डिसाईड करताय, का तुम्हाला असं त्या छोट्याशा खोलीत बंद करायचा विचार करताय. असं ठेवा ना की त्या खोलीला दारच नाहीये. ती आहे खोली छोटीशी, पण त्याला दारच नाहीये. आणि आज ना उद्या तर तुम्हाला बाहेर जावंच लागेल. कधीपर्यंत त्या खोलीमध्ये राहाल ना. जर त्याला दार नसेल तर माणूस पाहिल की बाबा काय आहे बाहेर. लॉजिकच बोलते ना मी, की लॉजिकल आहे. आणि कसं होतं माहिती, की जेव्हा आपण लिमिट सेट करतो, जे चांगलं आहे, खूप चांगलं आहे लिमिट सेट करणं, बाउंड्रीज सेट करणं, पण मला वाटतं कधी कधी ना गो विथ फ्लो. नाही माहिती की त्याचा रिझल्ट प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच निघेल, प्रत्येक वेळेस तुम्ही जसं प्लॅन केलाय तुम्हाला जर्नी तशीच घेऊन जाईल, मला नाही वाटत. आणि मला माहिती पण नाही घेऊन जाईल. पण कुठे तर पोहोचाल, मध्ये तर कुठे नाही राहणार ना. कुठेतरी तुमची डेस्टिनेशन प्लॅन आहे, तिथे तुम्ही जाल. त्याच्या पुढचा वाट जो आहे तेव्हा विचार करा. आता काही जण मला म्हणतील यावरनं पण की असं लाईफ नाही चालत, त्या फिल्मी गोष्टी आहे, प्रत्येक गोष्टी अलाइन करून गेलेलं बेटर आहे, कारण मग तुम्हाला प्लॅन बी रेडी ठेवावा लागतो. ऑफकोर्स. पण कधी कधी ना काही न विचार करताही केलेलं काम बरोबर होतं. आणि मला वाटतं तोच काम कधी कधी बरोबर होतो, कारण जेव्हा आपण कॅल्क्युलेटिव्ह होतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये, तो तुमच्या करिअरपासून, तुमच्या लग्नापासून, तुमच्या कुठल्याही गोष्टी असू द्या, तुम्हाला ना खूप कमी स्कोप भेटतं. मला नाही माहिती का, जेव्हा मी विचार करते की आता मला पार्ट टाइम जॉब आहे इथे, तर मग इथे आलं ना, हा 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 विचार सोडून द्या की अब्रॉडमध्येच लाईफ सेटल आहे. म्हणजे मलाही वाटायचं, पण ते म्हणतं ना जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. आणि प्रत्येकाला केल्याशिवाय वाटतच नाही कुठली गोष्ट की बाबा ही अशी होईल म्हणून, जे की मी पण खूप साऱ्या अशा केल्यात. कारण की त्याच्या आधी मला वाटायचं की नाही बाबा असं नाही होणार, पण जेव्हा मी करायचे आणि जेव्हा मला ते बेनिफिट्स किंवा जे काही आहेत इफेक्ट्स कळायचे, तेव्हा मला कळायचं की बाबा नाही, सगळं चुकीचं आहे. हे फक्त असं एक सिनारिओ तुम्हाला दाखवलं गेलंय चांगल्या गोष्टींचा की असं असतं, असं केल्यानंतर हे होतं, पण असं काहीही नाहीये. असं हां, बेटर म्हणजे वर्स्ट नाहीये, मी कधी नाही म्हणणार की वर्स्ट आहे, पण खूप बेटर पण नाहीये, न्यूट्रल लाईफ आहे. म्हणजे जितकं तुम्ही इथं कमवण्याचा जो अजेंडा आहे लोकांचा विचार की इथे तुम्हाला जास्त पैसे भेटतात, इंडियापेक्षा जास्तच भेटतात, असं एक शॉर्टमध्ये मी सांगेन की जितकं
एक फ्रेशर कुठलाही जॉब एक फ्रेशरला 20,000 जरी देत असेल मिनिमम, मी सांगते, मला नाही माहिती, चांगले पण आहेत खूप सारे हुशार ज्यांना भेटतात चांगले पॅकेजेस, मी मिनिमम सांगते 15-20 जे भेटतं ते तुम्ही इथे आठवड्यात कमवू शकता. पण तुम्हाला माहिती काय हो किती खर्च आहे इथे, प्रत्येक गोष्टी किती महाग आहेत इथे. इतकं ह्या लोकांनी लुटून ठेवलंय आपल्याला की म्हणजे असं म्हणू नये खरं इथेच बसून, पण हे खरं आहे. आणि इतक्या महाग आहेत गोष्टी की कधी कधी असं वाटतं की बाबा जी गोष्ट आवडते ना त्या गोष्टीला पण असं ठेवून ठेवून साठवून साठवून खावं लागतं की अरे यार हे तर उद्या संपून जाईल, मग परवाच्या दिवशी काय करणार, मग ती प्रॉपर पेमेंट येईपर्यंत थांबा, मग परत घेऊ की नको, याच्यातच एवढे पैसे जात आहेत, जाऊ दे कशालाच खायचंय. खूप मन मारावा लागतो खूप जास्त. आणि ह्या गोष्टी ना माणसाला आपले जवळचे असेपर्यंत जाणीव नाही होत. मलाही नव्हती, मी माझ्यासारखी मला नाही वाटत की कुठली मुलगी तरी असेनच, घरातल्या कामं वगैरे तर तिने केलेच असावेत, काही ना काहीतरी थोडंफार तरी आयुष्यात केलंच असेल. जेव्हा मी घरी राहायचे मला पाण्याचा ग्लास सुद्धा बेडवर आणून द्यायचे. मला प्रत्येक गोष्टी इतक्या आरामात भेटली आहे ना की मला काम लोड प्रेशरच नाही हँडल झाला. आणि मला वाटतं तो चूक पेरेंट्सचा नव्हता, त्यांनी तर लाडाने ठेवलंय, असं नाही म्हणू शकत की त्यांना लावायला पाहिजे होतं, हे नाही म्हणणार मी. पण काही गोष्टी मनातून पण यायच्या असतात जे माझ्या कधी आलेच नाहीत. तिथं असं वाटायचं की आहे ना मम्मी करेल ना, काय जातो. आणि जेव्हा इथे एकट्या माणसाला प्रत्येक गोष्टी करावे लागतात, हातपाय तुटतात, पार्ट टाइम जॉबच का होईना तुम्ही जे पण करताय, असं वाटतं की आल्यानंतर कोणीतरी भरपूर पोट भरून जेवू तरी घालावं, बनवलेल्या गोष्टी असाव्यात. तोही जेव्हा तुम्हाला स्वतः येऊन करावं लागतं ना, तर तेव्हा ते तुम्हाला कळेल की काय किंमत आहे. फॅमिलीची झाली, मित्रमैत्रिणींची झाली की अक्षरशः बोलायला कोणीच नसतं. काय करू, इतका सुंदर भले चांगला रूम आहे, एस्थेटिक रूम आहे, जे आपण म्हणतो एस्थेटिक लाईफ, काय करू त्या लाईफचं जर कोणी नाहीच. दाखवण्यासाठी, जगाला दाखवण्यासाठी एक लाईफ आहे, पण खरी लाईफ काय आहे, खरी लाईफ कोण दाखवणार. आहे बाबा, मला खूप सारे स्कार्स आहेत आणि इतकं कव्हरअप पण नाही केलंय की काहीच नाही दिसणार आहे, असेच आहोत. आता एक्सेप्ट करायचंय करा, नाही करायचं नाही करा, कारण किती विचार करणार की नाही मला असंच करायचंय, मला हेच हवंय. नाही, जे आहे ते आहे तुमच्यात, तुम्ही दुसरंच प्रिटेंड करून दाखवताय, कधीपर्यंत करणार आहे आणि कित्येक वेळा करणार आहे. त्यात थोडंफार दाखवण्याच्या चक्करमध्ये ना तुम्ही थोडी एस्थेटिक लाईफ बनवण्याच्या चक्करमध्ये मी सांगते तुम्हाला, मीच केली आहे, इतक्या पैसे गुंतवलेत. म्हणजे हेच घातलं की एकदम एस्थेटिक बनेल, ब्राऊन टोनवालं आणि हे आणि ते, काही गरज नाही, काहीही गरज नाही. कधी कधी तुमचा फाटका फुटका जो टॉप पण असतो ना, जे घरी घालतो, ढिला ढुला टी शर्ट, काय लुक देतो. घरच्या नाईट ड्रेसमध्ये बघा तुम्ही स्वतःला. पण आपल्याला दाखवायची सवयच नाही ना लोकांना तशी. आणि मी स्वतःला त्याच्यात काउंट करते, कारण मी आतापर्यंत नाही दाखवलं. तुम्हीच विचार करा, ज्या मुलीनं आतापर्यंत व्लॉग करण्यासाठी मी 100 वेळा विचार केलाय, तर त्या मुलीने किती विचार केला असेल कुठल्याही गोष्टी अपलोड करण्याआधी. पण मला वाटतं की ऑथेंटिसिटी मॅटर करते आणि खूप मॅटर करते, कारण हे देखाव्याची दुनिया खूप जास्त आहे. तिथे तुम्ही कुठे ओळखाल, तुम्ही म्हणजे कुठे आहात, तुम्ही कसंच ओळखाल. तुम्ही पण एका रांगेत कुठेतरी उभे आहात त्या एस्थेटिक लोकांबरोबर. आणि मला वाटतं की याच्या पुढून जे पण माझे व्लॉग असतील, जर असतील, मी खूप प्रयत्न करेन की कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आणि चांगलं काहीतरी बोलायचं किंवा करायचं, वेगवेगळं करेन. तर त्या जर चांगल्या कपड्यात नसतील, दाग वाग लागलेला असेल तर प्लीज समजून घ्याल. मला असं वाटतंय की जज करतात, मला माहिती आहे जजमेंट पास केलं जाईल, पण प्लीज समजून घ्या. कारण प्रत्येक वेळेस ना ते रेडी होऊन करणं मला नाही वाटत की बरोबर आहे. आणि इतकी पण मी स्वच्छ नाही राहत की मला OCDचा प्रॉब्लेम आहे वगैरे. जिथं तिथं सगळं पडलेलं आहे. आता पण मी तुम्हाला दाखवते, प्रत्येक गोष्टी इथे ठेवल्यात जेणेकरून हा एरिया तरी निदान चांगला वाटावा, कारण हा पहिला आहे म्हणून. पण मला नाही माहिती की पुढे अशाच होतील, तर प्लीज ॲडजस्ट करून घ्याल. आणि हॅपी भोगी आणि
मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपली महाराष्ट्राची जी म्हणजे बोलीभाषा आहे त्यातच बोलेन. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझ्याकडे तिळगुळ पण नाही आहे ऑफर करण्यासाठी, पण ऑथेंटिक राहा आणि गोड बोला. आणि आवडलं असेल तर एक लाईक आणि थोडेफार सबस्क्रायबर्स चालतील, म्हणजे असं वाटेल की कोणीतरी बघताय निदान. थँक्यू. अँड नेक्स्ट टाईम मी प्रॉपर प्रयत्न करेन की सुरुवात कशी करावी, एंड कसं करावा, काय सांगावं स्टार्टिंगला, फक्त बडबड बडबड नाही करावी, काहीतरी चांगलं दाखवावं, काहीतरी सगळं खरंच सांगावं. आणि खरंच आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा थोडंसं. आता जाते, थोडेसे फोटो शॉर्ट्स काढते, एवढी रेडी झाली आहेस तर. टिल नाव जे पण बोलले, चुकलं असेल काही तर माफ पण कराल. नमस्कार.